नमस्कार, मी सुदर्शन जगदाळे, आम आदमी पार्टीचा पुणे शहराध्यक्ष. मी आज ज्या ठिकाणी उभा आहे हा भाग पुणे महानगरपालिकेतील आहे. जवळपास 25-27 वर्ष झाले पुणे महानगरपालिका झालेला आहे. स्मार्ट सिटीनेही जवळपास 1500 कोटी खर्च करूनही आपल्याला असे रस्ते दिलेले आहेत. 200 कोटीचा रस्ता आहे हा. आपण फक्त नागरिकांनी टॅक्स भरायचा, प्रॉपर टॅक्स भरायचा, आणि या रस्त्यावर आम्ही वारंवार जोपर्यंत आवाज उठवत नाही तोपर्यंत कुणीही फिरकत नाही. म्हणजे लोकप्रतिनिधी असतील किंवा आता महानगरपालिका यंत्रणा असतील, स्वतःहून कधी इन्स्पेक्शन करणार नाहीत. लहान लहान गोष्टी आहेत ज्या नागरिकाला दैनंदिन जीवनामध्ये खूप सतावतात. या रस्त्यावरून सिनियर सिटीजनला जाता येत नाही. हा खरं तर 100 फुटी रस्ता आहे. हा सिनियर सिटीजनला जाता येत नाही. लहान मुलं असतात, बसेस असतात, बसेसला इथून टर्न घेता येत नाही. ही परिस्थिती आहे स्मार्ट सिटीमधली. या बिल्डिंग जे बघताय यांनी 42 लाख रुपये भरलेले आहेत हे रस्ता पालिकेला करून घेण्यासाठी. अशा कितीतरी बिल्डिंग असलेल्या रस्त्यावर ज्यांनी प्रॉपर्टी टॅक्स तर भरतोच आपण, पण डेव्हलपमेंट चार्ज म्हणून सुद्धा महानगरपालिका बिल्डरांकडून वसूल करते, पण रस्त्याचा जागेवर पत्ता नसतो. असे जर 15-15 वर्षे जर प्रश्न सुटत नसतील तर नेमकं आपण निवडून कुणाला देतो, मतदान कुणाला करतो, आणि ते किती जबाबदार लोक आहेत म्हणजे हे आपण नक्कीच पडताळून बघितलं पाहिजे. आम्ही याची कंप्लेंट केली आहे. बघू महानगरपालिका काय करते याच्यावर.